हाय हॅलो नमस्कार. मी प्रतीक्षा. आपण बघणार आहोत आज कारल्याची भाजी. त्यासाठी आपण इथं खोबरं चिरून घेतलं, थोडंसं ते भाजून घ्यायचं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर बारीक करून घ्यायची. त्याच तुम्ही काहीही वापरू शकता, तवा किंवा कढई काहीही वापरू शकता. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून कारलं जरासं परतून घ्यायचं, 2-3 मिनटं परतून घ्यायचं. त्यानंतर कारलं परतून झाल्यानंतर काढून घ्यायचं. तोपर्यंत मिक्सर लावून घ्यायचा, कारलं परतत आहे तोपर्यंत. त्यानंतर परत त्यामध्ये तेल टाकायचं, तव्यामध्ये तेल टाकून त्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, वाटलेलं वाटण टाकायचं. वाटण थोडंसं परतून घ्यायचं. त्यामध्ये नंतर कांदा, लसूण मसाला, मिरची पावडर, मटण मसाला, थोडीशी हळद आणि मीठ माझ्याकडून चुकून राहिलं होतं टाकायचं. त्यानंतर मी टाकलं त्यामध्ये मीठ. त्यानंतर परतून घेतलेलं कारलं त्या ठिकाणी टाकायचं. त्यानंतर मग थोडंसं पाणी टाकायचं आणि 5 ते 10 मिनटं चांगलं वाफेवर शिजवून घ्यायचं. थोडंसंच पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. चमचमीत असं आपलं कारलं तयार होऊन जातं. त्यामध्ये आपण आता चांगलं आपलं कारलं शिजलेलं आहे, त्यामध्ये आपण गूळ टाकायचा थोडासा आणि थोडंसं लिंबू पिळायचं. छान टेस्ट येते आणि न खाणारेसुद्धा आवडीने खातील अशी ही कारल्याची भाजी आपली तयार झाली. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर शेअर करा. थँक्यू.